नमस्कार. सर्वज्ञ रेसिपीमध्ये मनापासून खूप खूप स्वागत. आणि आज आपण बनवणार आहोत इडली, डोसा, अप्पे असे विविध पदार्थांबरोबर खाण्यासाठी हिरवी चटणी बनवणार आहोत आपण. आता कृती पाहूयात. नारळ वल्ला एक घेतला आहे काप करून पातळ, आणि आलं 1 इंच, लसूण 2-3 पाकळ्या, आणि कोथिंबीर मुठभर फ्रेश अशी, आणि डाळवं घेतलं आहे. चटणी आपली घट्टसर होते. हिरवी मिरची आवडीनुसार 2 ते 3 टाकले आहेत अगोदरच मी. लिंबाचा रस 1 चमचा. लिंबाच्या रसामुळे आपली हिरवी चटणी हिरवागार असा कलर राहतो. चवीनुसार मीठ, आणि एकदा मिक्सरमध्ये फिरवून घेतलं आहे, आणि आत्ता पाणी घालून छान असं मऊसूत असं वाटण करून घेतलं आहे आपण ह्या हिरव्या चटणीचं. तुम्ही बघू शकता मस्त आपली बारीक अशी पेस्ट झाली आहे चटणीची. बारीक अशी पेस्ट आपण करून घेतली आहे, एकदम बारीक पेस्ट. आणि आता एका बाउलमध्ये मी टाकलं आहे. गरजेनुसार तुम्ही घट्ट किंवा पातळ चटणी ठेवू शकता. मी थोडीशी पातळसर केली आहे, पाणी घातलं आहे. आता कोथिंबीर थोडी टाकली आहे. तडका द्यायचा आहे आपल्याला. तडका पॅनमध्ये मी 2 चमचे तेल गरम करून घेतलं आहे. अर्धा चमची मोहरी, अर्धा चमचा जिरं, आणि 1-2 बेडगी मिरची, आणि कढीपत्त्याची 5-6 पानं असं तडक्यासाठी आपण टाकलं आहे. मस्त असा तडका देऊन झाला आहे. मस्त अशी आपली हिरवी चटणी तयार आहे. इडली, डोसा, उत्तप्पा, आणि अप्पे वगैरे सगळ्या पदार्थांबरोबर, उपीट अशा पदार्थांबरोबर खाण्यासाठी चटणी तयार आहे. रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. थँक्यू.